नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण भारत देशामधील एम्स आणि जिपमर ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना पहिल्यांदा ॲडमिशन घेण्याची इच्छा होत असते अशा टॉपच्या कॉलेजमध्ये वर्ल्ड क्लास किंबहुना आंतरराष्ट्रीय दर्जाचे एम्स दर्जाचे कॉलेजेस असतात की ज्या ठिकाणी अवघी 1260 रुपये एवढी फीज असते। संपूर्ण MBBSचा कोर्स 5,500 मध्ये होतो आणि त्याचबरोबर संपूर्ण देशातील आणि जगातील टॉपच्या मेडिकल संस्थेमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा असते। अशाचा कट ऑफ तो हायर साईड नसतो, आपल्याकडे एम्स जिपमरसाठीचे सुद्धा विद्यार्थी असतात। त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे, तो म्हणजे भारत देशामधील असणाऱ्या सर्व म्हणजेच 20 आणि आता 21 झालेले आहेत, 21 एम्सचे कॉलेजेस आणि जिपमर म्हणजे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, त्यामध्ये पॉंडेचेरी आणि कराईकाल या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या टॉपच्या इन्स्टिट्यूट्समध्ये 2020 पर्यंत या एम्ससाठी एक वेगळी परीक्षा घेतली जायची आणि जिपमरसाठी सुद्धा एक वेगळी एक्झाम घेतली जायची एम्स जिपमरचं। परंतु वन नेशन वन एक्झाम अंडर एकच परीक्षा आली आणि नीट थ्रू आपल्याला ॲडमिशन्स करता आले। आपण या नीट थ्रू होणाऱ्या प्रक्रियेमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या ही जी प्रक्रिया असते ते ऑल इंडिया कोट्यामधून MCC नावाच्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटीमधून हे आपल्याला होत असते आणि पहिल्या राऊंडचा रिझल्ट आपल्याला लागलेला आहे आणि या रिझल्टमध्ये संपूर्ण एम्स कॉलेजचा कॅटेगरी वाईज किती कट ऑफ होता आहे हे आपण आज पाहणार आहे। आज एक एम्स नागपूर यामध्ये ओपनचा आपण इथं रँक पाहू शकतो आणि PWDचं खाली दिलेलं आहे। आपण फक्त स्कोरवरती पाहूया, रँक तुम्ही पाहून घेऊ शकता। एकतर 661 हे नागपूर आपण मुद्दामून पहिल्यांदा घेतले कारण महाराष्ट्रातली कॉलेज आहे। या ठिकाणी 652 EWS, 645 OBC, SC साठी 606 आणि 591 या ओलीची स्थापना 2020 साली झाले। हे 7वं वर्ष आहे आणि तरीसुद्धा हे भारत देशातील टॉपच्या रँकिंगमधलं 4 ते 5व्या नंबरचं कॉलेज झालेलं आहे। आता सगळ्यात 1 नंबरचं कॉलेज आपण आता पाहणार आहे। देशामधले 1 नंबरचं कॉलेज एम्स न्यू दिल्ली, या ठिकाणी ॲडमिशन घेण्याची इच्छा सर्वांना असते आणि या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी 695, 680, 685 OBC, 663 आणि 658 एवढा स्कोर आपल्याला लागणार आहे। एम्स ऋषिकेशमध्ये आपल्याला 670 ओपन, EWS 656, 658 OBC 613 आणि 605 एवढा स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याला हे एम्स ऋषिकेश म्हणजे 2 नंबरचं कॉलेज आहे। खरं तर याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टीमध्ये 1 नंबर एम्स पण 2 नंबर एम्स दिल्ली 1 नंबर झाल्यानंतर 2 नंबरला कोणतं कॉलेज आहे यावरती पण बरेचसे शंका कुशंका आहेत। त्यामध्ये भुवनेश्वर पण आहे, हे सुद्धा 2 नंबरचं कॉलेज आपण म्हणू शकतो। 666, 647, 654, 618 आणि 597 हे ST कॅटेगरीज आणि त्याखाली दिलेले ऑल इंडिया रँक आहेत। हे ऑल इंडिया रँक आहेत एम्स भुवनेश्वर। त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते आपण पाहूया, ते म्हणजे एम्स भटिंडा। एम्स भटिंडा या कॉलेजमध्ये 677 ओपन, 666, 60, 65, 47 आणि 623 ST कॅटेगरीसाठी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या रँक ऑल इंडिया रँक आपण भटिंड्याचं बघत आहे। एम्स भोपाळ हे सुद्धा देशातलं 2 नंबरचं किंवा 3 नंबरचं कॉलेज आहे। 669, 654, 656, 608 आणि 604 ST कॅटेगरीसाठी ही कॅटेगरी वाईज आपल्याला पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यानंतर पुढचं जे कॉलेज एम्स भोपाळ नंतर जे कॉलेज आहे ते म्हणजे एम्स पटना आणि एम्स रायपूर। या ठिकाणी एम्स पटनामध्ये 648, 636, 642 OBC, SC साठी 583 आणि 567 ST कॅटेगरीसाठी रँक त्या ठिकाणी आपण दिलेला आहे। एम्स रायपूर या ठिकाणी आपल्याला 557ला ओपन, EWSला 540, 47 आणि हा प्रकारचा कट ऑफ आपल्याला एम्स रायपूरमध्ये पाहायला मिळतो, हे तुम्ही बघून घेऊ शकता।
त्यानंतर पुढचे 2 कॉलेज आपण बघूया. एक तर हे एम्स मंगलगिरी आणि एम्स भटिंडा. वास्तविक पाहता ते भटिंडा नव्हतं, मागाचं गुवाहाटी होतं. या ठिकाणी आपल्याला 652, 634, 642, 682, 582 आणि एस टी कॅटेगरीसाठी 573 साठी ऑल इंडिया कोट्यातून. एम्स भटिंडा जे आहे हे कॉलेज आपल्याला 647 ओपनला आणि 35ला EWS OBC 41 आणि 578 एस सी कॅटेगरीसाठी आणि एस टीसाठी आपल्याला 565 एवढा स्कोअर आवश्यक आहे. त्यानंतर ते पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे एम्स हैदराबाद, ज्याला आपण बीबी नगर असं सुद्धा म्हणतो. बऱ्याच वेळा बीबी नगर असं सुद्धा म्हणतो. या एम्स हैदराबादमध्ये आपल्या सर्वांना 647, 632, 637 आणि एस सीला 581 आणि 561 कट ऑफ राहिलेला आहे. राऊंड 1चा हे आत्ताच्या 2026 राऊंड 1मधील ऑल इंडिया कोटा एम्स जिपमर, एम्सचा कट ऑफ आहे. एम्सचा कट ऑफ एम्स जम्मू या ठिकाणी आपल्याला 631 ओपन, EWS 622, 627, 564 आणि 553 हे कॅटेगरी वाईज कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर पुढचे 2 कॉलेजेस आहेत ते आपण एम्स मदुराई आणि एम्स रायबरेली. एम्स रायबरेलीमध्ये किंवा एम्स मदुराईमध्ये 630 ओपन, EWS 618, 625 OBC, 564 आणि 541 रिस्पेक्टिव्हली एस सी आणि एस टी कॅटेगरी. ओपनमध्ये रायबरेलीमध्ये आपण 634 पाहतोय, EWS साठी 629, OBCसाठी 32 आणि 572 आणि 552 हा आपल्याला एस सी आणि एस टी कॅटेगरीचा रिस्पेक्टिव्हली कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते एम्स कल्याणी. एम्स कल्याणीमध्ये 641 कट ऑफ ओपनचा आहे, 627 EWS, OBC 34, 579 आणि 550 हा रिस्पेक्टिव्हली 4 कॅटेगरीचा. एम्स गोरखपूरमध्ये 642, 633 आणि 639 आणि 578 आणि 554 आणि त्याचा ऑल इंडिया रँक हा आपल्याला पाहायला मिळतो. हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढचे 2 कॉलेजेस घेऊया आपण. एम्सचे एकूण 21 कॉलेजेस. गुवाहाटी, ह्या गुवाहाटी कॉलेजमध्ये 634, 621, 628, 563 आणि 550 एस टी कॅटेगरीला. एम्स देवगडसाठी 633, 623, 628 आणि 567 हा एस सीचा आणि 546 हा आपल्याला एस टी कॅटेगरीचा कट ऑफ पाहायला मिळतो आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ते एम्स राजकोट आणि रेम्स बिलासपूर. राजकोटमध्ये 642, बऱ्यापैकी कट ऑफ हायर साईड नाही, बऱ्यापैकी पहिल्यांदा फ्री एक्झिट असते त्यामुळं कट ऑफ थोडा हायर साईड नाही. याच्यामध्ये 10-15 मार्कांनी कट ऑफ खाली होणार आहे. OBC 635, 576 आणि 557. एम्स बिलासपूर या ठिकाणी 640, 632, 636, 576 आणि 549. खूप वेळा आपल्याला चांगले स्कोअर मिळाला की आपल्याला असं वाटत असतं की एम्स मिळेल, परंतु विद्यार्थी खूप संख्या महाराष्ट्रभर आणि भारतभर भरपूर असते. आता हे एक नवीन कॉलेज झालेलं आहे. हे हरियाणा आपण असं टाकलं आहे, ह्याचं नाव बेनारी असं आहे. सगळ्यात कमी कट ऑफ आहे 627 ओपन, EWS साठी 618, 624 OBC, SCला 562 आणि 547 एस टी कॅटेगरीसाठी आहे. हे सर्वात नवीन कॉलेज आहे आणि या नवीन कॉलेजचा आपण कट ऑफ आपण पाहिलेला आहे. एकंदरीत यानंतर पुढचा जो कट ऑफ आहे ते जिपमरचे दोन कॉलेजेस आहेत. एक तर कराईकाल आणि पॉंडिचेरी आणि कराईकाल. आपण पॉंडिचेरीचा पहिला कट ऑफ पाहू. ह्याचा कट ऑफ एकदम हायर साईडने असतो. एम्स दिल्लीच्या रेंजमध्ये असतो. एम्स जिपमर पॉंडिचेरीमध्ये मी जाऊन आलेलो आहे. खूप छान डिपार्टमेंट आहे. अगदी 200-500 एकरामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. छोटे डिपार्टमेंट मोठे आहेत. म्हणजे मायक्रोबायोलॉजी, न्यूक्लिअर मेडिसिन खूप छान आणि पेशंट वर्ग पण खूपच मोठ्या प्रमाणात आहे. ह्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं जिपमर हे कॉलेज म्हटलं आहे. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल अँड एज्युकेशन अँड रिसर्च. ओपनसाठी 680, EWS साठी
47 आणि बघा 1651 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला जिपमरमध्ये मिळाला आणि 309 ऑल इंडिया रँक आहे. ओबीसी 664, SCला 627 आणि 591 ह्या हायर आहे. पहिल्या 2-3 क्रमांकामध्ये हे कॉलेजचं नाव येतं. या ठिकाणी 200 सीट्स आहेत. या ठिकाणी जिपमरचं आणखी एक दुसरं कॉलेज या ठिकाणी 50 सीट्स आहेत. हे कराईकाल या ठिकाणी आहे, ते पण तिकडल्याच बाजूला आहे, म्हणजे पॉंडिचेरीपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी 637, 620 आणि 626 आणि 575 आणि 546 आणि हा रँक आपल्याला आणि PWDच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एम्सच्या बाबतीमध्ये सर्व प्रकारच्या कट ऑफचा व्हिडिओ आपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत हे जे आहेत ते एम्स 2026च्या राऊंड 1चा कट ऑफ आहे. याच्यामध्ये नागपूर, दिल्ली, ऋषिकेश, भुवनेश्वर, बठिंडा, भोपाळ, पटना, रायपूर, त्यानंतर मंगलगिरी, बठिंडा परत डबल झाले थोडं, हैदराबाद किंवा बीबीनगर, एम्स जम्मू, मदुराई, रायबरेली, हे याच्यामध्ये कल्याणी, गोरखपूर, त्यानंतर गुवाहाटी, देवगड, राजकोट, जोधपूर, बिलासपूर आणि हरियाणा आणि पॉंडिचेरी जिपमर आणि जिपमर कराईकाल अशा प्रकारचा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे. हा कट ऑफ आपला पुढच्या राऊंडमध्ये कमी येणार आहे. 10 ते 15 मार्कांनी प्रत्येक राऊंडमध्ये कट ऑफ कमी. एम्स दिल्लीचा एवढा कमी येत नाही आणि जिपमरचा पण एवढा कमी येत नाही. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना अपडेटेड राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्या विद्यार्थ्यांना टॉपचे मेरिट आहेत त्यांच्यासाठी पण इकडे आपण कंटेंट घेऊन येत असतो. त्याचबरोबर ज्यांचं कमी स्कोर आहे, एकदम स्कोर एकदमच कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून येत असतो. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.